की सर ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय? काही दिवसांमध्ये ह्या विषयांवरती पॉडकास्ट झाले, पण आजचा टॉपिक जो आहे तो थोडासा वेगळा होता. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही हे वडाच्या झाडाचं. तर 400 स्क्वेअर फूटच्या एका छोट्या जागेतून तुम्ही कंपनीचा प्रवास सुरू केला. 400च्या आधी माझं पहिलं शॉप तर 150 स्क्वेअर फूट. तिथे आम्ही लॉंगेस्ट ह्युमन चेन अंडर सी वॉटर बाय स्कुबा डायव्हिंग 182 लोकांनी आम्ही स्कुबा डायव्हिंग करून एक ह्युमन चेन बनवलेली होती आणि तिला गिनीज बुक ने रेकग्नाइज केलं होतं. ते वर्ल्ड रेकॉर्ड झालं होतं. ह्या प्रोसेसद्वारे मला असं वाटतं की आम्ही कस्टमरचे आतापर्यंत कमीत कमी 25 ते 30 कोटी रुपये वाचवले. एक्सपिरियन्स इज व्हॉट यू गेट वेन यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्टेड. तर तशी आमच्या व्यवसायात एक परिस्थिती आली होती की माझे 4 एम्प्लॉईज एका ॲक्सिडेंटमध्ये एकाच वेळेस एक्सपायर नसतो. ग्रेट. तर एखादं उदाहरण सांगाल का? म्हणजे की जिथं तुम्हाला इनोव्हेशननी तुम्ही जे सांगितलं की काही गोष्टी पहिल्यांदाच घडल्यात भारतात किंवा थोडंसं टेक्निकल होईल, पण होऊ दे, मला होऊ दे. सांगावं लागेल. मला ऐकायला आवडेल. हां. पण मला वाटतं टेक्निकल जरी आपले व्ह्युअर जरी टेक्निकल नसतील तरी त्यांना नाही, मी सांगण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त नॉर्मल भाषेमध्ये. आमच्या या स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रामध्ये एक पुढच्या बाजूला एक टेपर असतो स्पिंडलच्या शाफ्टला, आणि तो टेपर आम्हाला इन्व्हेरिएबली ग्राइंड करावा लागतो जेव्हा आम्ही स्पिंडल दुरुस्त करतो तेव्हा. आता होतं कसं की जेव्हा स्पिंडलची साईज लहान आहे तर ते आमच्या शॉपमध्ये येतात, आम्ही त्याला डिस्मेंटल करतो, तो टेपर रिग्राइंड करतो आणि परत स्पिंडल दुरुस्त होतो. पण काही काही मशीन्स अशा असतात की ज्यांची साईजच मुळात खूप मोठी असते. तर तो स्पिंडल मशीनवरनं काढणे आणि परत बसवणे हेच एक मोठं टास्क असतं. बरोबर. आणि बऱ्याचदा असं होतं की त्याच्या ज्या बेरिंग्स आहेत की ज्याच्यावर तो शाफ्ट फिरत असतो त्या चांगल्या कंडिशनमध्ये असतात, पण फक्त तो स्पिंडल टेपर खराब झाला असतो, ज्याच्यामुळे जी एंड प्रोडक्ट क्वालिटी लागते ती मिळत नसते. तर हे स्पिंडल टेपर मशीनवरतीच ग्राइंड करण्यासाठी आम्ही एक छोटीशी पोर्टेबल ग्राइंडिंग मशीन बनवली आहे की ज्याच्या योगे आम्ही ती मशीन, आमची मशीन घेऊन कस्टमर साईटला जातो आणि ते टेपर जागेवरती ग्राइंड करून देतो. तर हे माझ्या मते भारतामध्ये कोणीही केलेलं नव्हतं आणि जगामध्ये सुद्धा अशा फक्त 5-6च मशीन्स आहेत, 4-5च मशीन्स आहेत. आणि त्याची खूप मोठी स्टोरी आहे. सो की ते आलं कसं डोक्यामध्ये, तर टाटा मोटर्स, म्हणजे मी नाव पण घेऊ शकतो, टाटा मोटर्सचे एक मेंटेनन्सचे सर होते. त्यांनी मला हे सजेस्ट केलं होतं की त्यांचं स्पिंडल टेपर खराब झालं होतं आणि त्यासाठी खूप मोठं काम करावं लागलं. तर ते बोलता बोलता मला 2009 साली म्हटले होते की तू जर अशी मशीन बनवली तर तुला खूप काम मिळेल ह्या क्षेत्रातलं. आणि ते आम्ही बनवली मशीन आणि आत्ता भारतामध्ये आज गेले ती मशीन बनवून मला जवळपास 13-14 वर्ष झालेत. पण तरीही भारतामध्ये मला नाही वाटत कोणी फार ती मशीन बनवली, आणि जरी बनवली तरी जेवढ्या प्रोफिशियंटली आम्ही ते सर्व्हिस देऊ शकतो ते नाही देऊ शकत दुसरं कोणी. खूपच म्हणजे ह्यात दर्शकांना आपल्या न कळण्यासारखं काहीच नाही असं मला वाटतं. नक्कीच लोकांना ही किंवा अजून थोडंसं इलॅबोरेट करून सांगायचं झालं तर ह्या प्रोसेसद्वारे मला असं वाटतं की आम्ही कस्टमरचे आत्तापर्यंत कमीत कमी 25 ते 30 कोटी रुपये वाचवलेले आहेत. म्हणजे अगदी पैशाच्या भाषेत जर सांगायचं झालं. ग्रेट आहे, ग्रेट आहे सर हे. तर इनोव्हेशनबद्दल आपण बोलतोच आहोत आणि ग्रोथ जर्नीबद्दल जेव्हा बोलतो किंवा ग्रोथ माइंडसेटबद्दल, तर फायनान्शियल डिसिप्लिन हा जसा वैयक्तिक आयुष्यामध्ये लोकांच्या महत्त्वाचा असतो, तसाच तो कंपन्यांच्याही आयुष्यामध्ये तेवढाच महत्त्वाचा असतो. फायनान्शियल डिसिप्लिन मेंटेन करणं भल्या भल्या कंपन्यांना जमत नाही. आपण रोज बातम्यांमध्ये बघत असतो. इतकी वर्ष सातत्यानं तुमचा चढता आलेख असताना फायनान्शियल डिसिप्लिन हा जो भाग आहे, हा तुम्ही कसा काय याच्यामध्ये हँडल केला सर? सुदैवाने काय झालं, म्हणजे याच्यामध्ये थोडंसं मला बिझनेस सेगमेंटमध्ये आम्ही जे आहोत त्यालाही थोडंसं त्याचं कंट्रीब्युशन आहे या फायनान्स सोपा होण्यामध्ये. ओके. कारण आम्ही स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रामध्ये आहे. तर जेव्हा आम्ही तो व्यवसाय चालू केला तेव्हा आम्हाला फक्त पैसे जे लागायचे ते त्याच्यामध्ये जे स्पेअर्स लागतात स्पिंडल रिपेअर करण्यासाठी त्याच्यासाठीच लागायचे. तर ते सुरुवातीच्या काळात आम्ही कस्टमरकडनंच त्या बेरिंग्स घ्यायचो वगैरे, असं करत करत ते झालं. दुसरं म्हणजे ज्याला आपण रिस्क जी आहे ना ती कॅल्क्युलेटेड घेतली, जास्त खूप मोठ्या उड्या नाही मारल्या.
कदाचित त्याच्यामुळे कंपनीची ग्रोथही स्लो झाली असेल. मला असं नाही म्हणायचं, आत्ता ज्या स्टेटसला आहोत त्याच्यापेक्षा कदाचित मोठी कंपनी पण झाली असती. पण समहाऊ जास्त रिस्क नाही घेतल्या इन्व्हेस्टमेंटच्या मध्ये. सो ज्याला आपण ओव्हर ट्रेडिंग म्हणतो किंवा ओव्हर कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणतो ते नाही केले. अशा पद्धतीने तर आपल्या मराठीतली जी टर्म आहे की अंथरूण पाहून जे पाय पसरले, फक्त जेव्हा पाय पसरायचे तेव्हा अंथरूण पण मोठं केलं. अशा पद्धतीने आजकाल त्याला ते व्यावहारिक शहाणपण म्हणतात बरेच जण. कारण आजही आमची कंपनी डेट फ्री आहे. म्हणजे माझ्या कंपनीवरती CC पण नाही आहे माझ्याकडे. तर आज त्याला कोणी व्यावहारिक शहाणपण म्हणतात, पण काही जण त्याला रिस्क जास्त घेतली नाही असंही म्हणू शकतील. फायनान्शियल रिस्क जास्त नाही घेतली असंही म्हणू शकतील. बरोबर. जे आहेत ते पण असं आहे. आपण वेगवेगळे डायमेन्शन पाहतोच आहोत. जसं आत्ता आपण फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे एक प्रकारे बिझनेसचा ऑक्सिजन असं म्हणू तो बघितला. पण ह्या सगळ्या जर्नीमध्ये कस्टमर्स हे किती महत्त्वाचे असतात हे काही म्हणजे वेगळं बोलायची गरज नाही. पण त्याच्या पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायला आवडेल की कस्टमर्समध्ये तुम्हाला एक्झिस्टिंग जे तुमचे कस्टमर्स आहेत ज्यांना तुम्ही सर्व्हिस देता, नवीन स्पिंडर्स विकणे असेल किंवा एक्झिस्टिंग स्पिंडर्स सर्व्हिस करणे असेल, ते तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं की नवीन क्लायंट ॲक्विजिशन महत्त्वाचं वाटतं? आणि तुम्ही क्लायंट रिलेशनशिपकडे कसे पाहता एकंदर? सो बिझनेस जेव्हा चालू झाला होता तेव्हा नॅचरली आम्हाला नवीन कस्टमर ॲक्वायर करणं गरजेचं होतं. पण आता जेव्हा आपण 23 वर्ष झाले कंपनीला, तर 23 वर्षानंतर असं वाटतंय की कंपनीचं नाव पण झालेलं आहे, पण हे होण्याच्या मध्ये मात्र जे रिपीट कस्टमर्स जे आहे त्यांनी जो आम्हाला व्यवसाय दिला आहे त्याच्यामुळेच आमचा जो सस्टेनन्स आहे तो आहे. आजच्या घडीला जर आपण स्टॅटिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू जर म्हटलं तर साधारण आमचा 80% बिझनेस जो आहे तो एक्झिस्टिंग कस्टमरकडनं होतो. दरवर्षी आम्ही कस्टमर नवीन ॲक्वायर करतो. म्हणजे आजच्या घडीला परत सांख्यिकी भाषेत जर बोलायचं झालं तर साधारण वर्षाला आम्ही तिन्ही प्लांट मिळून 100 कस्टमर ॲड करतो आमच्या पोर्टफोलिओमध्ये. टोटल कस्टमर बेस आत्ता आमचा 3400 लोकांचा आहे. पण त्या 3400 मधला नॅचरली स्पिंडल दुरुस्ती हे क्षेत्र असं आहे की इव्हन तुमच्याकडे एक जरी मशीन असले आणि तर तुम्ही ते माझे कस्टमर होऊ शकता. तर तुमचं स्पिंडल दरवर्षी काही फेल होत नाही, तो 3-4 वर्षांनी होतो. ह्या सगळ्यांचं गणित आम्ही जेव्हा मांडतो तेव्हा आत्ताचं आमचं डाटा असं सांगतो की साधारण जसं मगाशी बोललो ते 80 ते 82% रेव्हेन्यू जो आहे तो आमच्या एक्झिस्टिंग कस्टमरकडनं होतो. बाकी जो 20% 18 ते 20% जो रेव्हेन्यू आहे तो नवीन क्लायंट देतो. पण आणि आमच्यासारख्या बिझनेससाठी ते व्यवस्थित आहे. पण मला स्वतःला जर जनरल टर्म्समध्ये जर सांगायचं झालं असं जर कोणी विचारलं तर जेव्हा बिझनेस मॅच्युअर होतं म्हणजे साधारण 10 वर्ष प्लस जेव्हा जातो तर ॲटलिस्ट 60% रेव्हेन्यू तरी एक्झिस्टिंग कस्टमर्सकडनं यायला पाहिजे. आणि ऑफकोर्स नवीन कस्टमर ॲक्विजिशन तर ते होतच गेलं पाहिजे. थोडक्यात आपण असं म्हणू की तुम्ही तुमच्या बिझनेसच्या सायकलमध्ये कुठे आहात त्याच्यावरती थोडी ही गोष्ट अवलंबून राहू शकते. सहज तुम्ही नंबर्स वगैरे सांगत होता कस्टमर्सचे, पण स्पिंडल्सचे नंबर्स काही असतात का हो सर, की महिन्याला एवढे स्पिंडल्स आपल्याकडनं सर्व्हिस होऊन जायला पाहिजेत किंवा वर्षाला आपण एवढे केले पाहिजेत, असे काही तुमचे टार्गेट्स असतात का? हो, म्हणजे आत्ता आम्ही असं टार्गेट ठेवलं होतं की 2025 म्हणजे ह्या पुढच्या डिसेंबरपर्यंत वर्षाला साधारण 3600 स्पिंडल्स आपल्याकडनं रिपेअर व्हायला पाहिजे. दुर्दैवाने तेवढी फिगर आम्ही अचीव नाही करू शकलो. सध्या आम्ही 200 स्पिंडल्स महिन्याला म्हणजे वर्षाला 2400 स्पिंडल्स रिपेअर करतो. आणि स्पिंडल उत्पादन क्षेत्र जे आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जे ते साधारण आत्ता आम्ही 100ची फिगर अचीव केली आहे. तर महिन्याला 100. सो असं दोन्ही मिळून आता 300 होतं. आमचं टार्गेट अदरवाईज 300 रिपेअर करण्याचं होतं महिन्याला, पण ते नाही झालं. आता आम्ही जे आमचं मिशन आहे ते आता ह्या वर्षीच चेंज होईल. म्हणजे कारण तेही आहे की गोल ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या इव्हन तुम्ही 70% जरी अचीव केलं तरी तुमची ग्रोथ झालेली असते बऱ्यापैकी. अगदीच. हे खूप छान चर्चा सुरू आहे आपली. तुम्ही तुमची जर्नी सांगता आहात. कुठलीच जर्नी म्हणजे वैयक्तिक आयुष्यात असेल लोकांच्या किंवा कंपन्यांच्या, तर अगदी म्हणजे हटकून असे अनुभव येतात की ॲडव्हर्सिटीजना सामना करावा लागतो. काही चॅलेंजिंग सिच्युएशन्स येतात, एंटरप्रेन्युअरना येतात किंवा कंपन्यांना येतात. अशा काही ॲडव्हर्सिटीज होत्या का? तुम्हाला एखादं उदाहरण द्यायला
आवडेल का? सो दोन उदाहरणं देऊ इच्छितो. म्हणजे एक पहिलं, जेव्हा आम्ही स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रामध्ये होतो, तसा व्यवसाय चालू झाला आणि तसाच तो ग्रो झाला. जेव्हा स्पिंडल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आम्ही शिरलो, तर एक थोडी आमच्याकडनं म्हणजे कन्फेस करायला आवडेल, की ज्याला वर्ल्ड क्लास क्वालिटीचा प्रोडक्ट म्हणतो आपण, तो बनवण्याच्या अगोदरच आम्ही लॉन्च केला होता. हो. तर सुरुवातीला आम्हाला बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स झाले त्या अंडरस्टँडिंगमध्ये, की आपलं कुठे चुकलेलं आहे एक्झॅक्टली प्रोडक्ट लॉन्च करताना. आणि त्याच्यातनं मग जे काही कस्टमर बॅशिंग मिळतं वगैरे ते मिळालेलं होतं. पण मग त्याच्यातनं आम्ही शिकत गेलो आणि मग वेगवेगळे डेव्हलपमेंट्स आम्ही त्याच्यामध्ये करत गेलो प्रोडक्ट्समध्ये. आणि आता मात्र आम्हाला असं वाटतं, तरी अजून ज्याला आपण एकदम बेस्ट वर्ल्ड ओके. म्हणजे जगातलं सगळ्यात उत्तम सर्वात- प्रोडक्ट असं ज्याला म्हणता येईल तसं अजूनही व्हायचं आहे. पण आता आम्ही लास्ट 4-5% राहिलं आहे असं मला असं वाटतं. दुसरं जे आहे चॅलेंज ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. पण अशी सिच्युएशन आपण पेपरमध्ये वाचतो बऱ्याचदा, पण आपल्यावरती येईल अशी वाटत नाही. तर तशी आमच्या व्यवसायात एक परिस्थिती आली होती, की माझे 4 एम्प्लॉईज एका ॲक्सिडेंटमध्ये एकाच वेळेस एक्सपायर झाले होते. तर आणि हे झाल्यानंतर अनेक गोष्टी अशा कळल्या, की व्यवसायामध्ये आपण काही काही काळजी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, पर्टिक्युलरली सिस्टम्स आणि प्रोसेसेसमध्ये, है ना, डॉक्युमेंटेशनमध्ये, किंवा इन्शुरन्स या भागामध्ये, हो. या सगळ्या गोष्टींचा अनुभव आला त्याच्यामध्ये. ती परिस्थिती हँडल करणे, कारण सगळंच येतं. ॲक्सिडेंट झाला म्हटल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट येतं आणि बाकीच्या गोष्टी येतात, लीगल केसेस असतात, तुमच्या एम्प्लॉईजच्या नातेवाईकांना तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने फेस करायचं असतं. तर तो एक अनुभव आला होता. हा एक थोडीशी म्हणजे सिच्युएशन ॲडव्हान्स झाली होती ॲक्सिडेंट झाल्यामुळे, पण तिला आम्ही कसं ओव्हरकम केलं, हा एक शिकण्यासारखी गोष्ट होती. खरं आहे सर. तुम्ही म्हणताय म्हणजे असे वेगवेगळे प्रसंग येतात आणि त्याच्यातून शिकणं आणि त्यावेळी पुन्हा उभं राहणं, बिलकुल. बाउन्स बॅक करणं हे महत्त्वाचं आहे. तर बाउन्स बॅक करून मला आपली चर्चा थोडी मेक इन इंडियाकडं न्यावीशी वाटते, की एवढ्या मोठ्या प्रमाणात मेक इन इंडियाचं काय म्हणे पोझिशनिंग केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपली जर विदेशी बनावटीचे प्रोडक्ट्स, मशीन्स, सेवा काही असेल, ह्याच्यावरची डिपेंडन्सी कमी करून आपल्याला जर मेक इन इंडियामध्ये हे सगळं घेऊन जायचं असेल, तर त्याकडे तुम्ही कसे पाहता? किंवा मग एस-एम-ईंनी त्याच्यात काय केलं पाहिजे? एस-एम-ईंचा रोल काय आहे? किंवा असं तुम्ही याबद्दल काय सांगू शकाल? सगळ्यात मोठा आपला ड्रॉबॅक मला असं वाटतं ना, जो मी मगाशी उल्लेख केला इनफॅक्ट, की आपली अजूनही क्वालिटी जी आहे, प्रोडक्ट क्वालिटी ज्याला म्हणतो आपण, काही काही सेगमेंट्स झालेले आहेत आता. लाईक फॉर एक्झाम्पल वाहन उद्योग, ऑटोमोबाईल ची जी क्वालिटी आहे ती झाली आपली इंटरनॅशनल क्लासची. पण MSME जे वेगवेगळे इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स काढतं, अजूनही ती जी वर्ल्ड क्लास क्वालिटी जी आहे ती नाही झाली आहे. तर त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे असं माझं मत झालेलं आहे. कारण आता आम्ही जो हा स्पिंडल आणलेला हा टिपिकली इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे. बरोबर. म्हणजे मी ह्या पद्धतीने पण व्यवसाय करू शकत होतो, की आमची सेटकोची तैवानमध्ये ब्रँच आहे. बरोबर. मी तिथनं गोष्टी इम्पोर्ट करू शकत होतो आणि विकू शकत होतो इथे आणि सर्व्हिस देऊ शकत होतो. पण त्यांनी जी खऱ्या अर्थाने इकोसिस्टम डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा खऱ्या अर्थाने आपलं कंट्रीब्युशन व्हायला पाहिजे बरोबर. उत्पादन क्षेत्रामध्ये, ते नसतं झालं. मी 4 इंजिनियर्स घेतले असते, सेल्सचे इंजिनियर्स, 4 सर्व्हिसचे इंजिनियर्स घेतले असते आणि हे सगळं व्यवस्थित करू शकलो असतो. पण आज मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये शिरल्यानंतर आज मी जवळपास 60-70 मला एम्प्लॉईज लागत आहेत, सेल्सची लोकं लागतात, सर्व्हिसचे लोकं लागतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तो एक समाधान असतं, की आपण भारतामध्ये काहीतरी बनवतोय बरोबर. विच इज सेलेबल इन द वर्ल्ड मार्केट. तर हा जर आस्पेक्ट डोळ्यासमोर ठेवला, की क्वालिटीचा, आणि इन एव्हरी आस्पेक्ट म्हणजे प्रोडक्ट क्वालिटी आणि सर्व्हिस क्वालिटी या दोन्ही एरियामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणजे हे माझ्या अनुभवावरनं सांगतो. आणि काही सेगमेंट्स आहेत आत्ता असे, की ज्यांनी ते जी वर्ल्ड क्लास क्वालिटी ती अचीव्ह केलेली आहे. आमच्या फील्डमध्ये थोडंसं अजून काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर.
क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही सुद्धा सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला काही याच्यात स्ट्रगल होतं, पण आता तुम्ही ऑलमोस्ट वर्ल्ड क्लास क्वालिटीच्या लेवलला पोहोचत आहात आणि त्यानंतर नक्कीच कंपनीची ग्रोथ अजून जोरदार मोमेंटम पकडेल, ऑलरेडी आहेच. तर ही क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय केलं? म्हणजे तुमच्या प्लांटमध्ये काही नवीन बदल केले, प्रोसेसमध्ये काही बदल केले, मशीन्समध्ये केले, लोकांच्या याच्यात काही बदल केले, माइंडसेटमध्ये? असं काय होतं की ज्याने तुम्हाला क्वालिटी इम्प्रूव्ह करायला मदत झाली? सो सगळ्यात पहिले तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये खूप चेंजेस केले. ओके. आणि त्याच्यावर तर नॅचरली आम्हाला अभ्यासही करावा लागला की एक्झॅक्टली प्रोसेसेसमध्ये चेंज आणायचा म्हणजे काय करायचं. मी अगदी थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या शाफ्टच्या हीट ट्रीटमेंट नंतर सब झिरो ट्रीटमेंट म्हणून एक प्रकार असतो की जो तो शाफ्ट -50°C क्रायोजेनिकसाठी. तर हे नव्हतं माहिती आधी. मग अभ्यास करून काही लोकांना विचारून मग ती सब झिरो ट्रीटमेंट आम्ही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली. तर हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं मी एक साधारण उदाहरण दिलं की असे अनेक चेंजेस आम्ही त्याच्यामध्ये केले. असेंब्ली पद्धती जी आहे त्याच्यामध्ये चेंजेस आणले, काही टेस्टिंग त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केल्या. हे सगळं होत असताना जे इक्विपमेंट्स आहेत ते आता आम्ही प्रयत्न करत होतो की जे ओल्ड एज इक्विपमेंट्स आहेत, मॅन्युअल इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे मशीन्स पर्टिक्युलरली, किंवा क्वालिटी कंट्रोल जे आहे म्हणजे मेट्रोलॉजी इक्विपमेंट्स जे आहेत, हे सगळे आम्ही मॅन्युअल इक्विपमेंट्सनी प्रयत्न करत होतो की प्रोड्यूस करावं. पण कितीही म्हटलं ना तरी लिमिटेशन्स असतात, कारण शेवटी माणसाची एरर ही ओव्हरकम होत नाही आणि ती जसजशी प्रोसेसेस पुढे जात जातात तसतशी ती क्युम्युलेटिव्ह होत जाते एरर. तर जेव्हा फायनल प्रोडक्ट बनतं तर ती एरर जास्त असते. तर त्यासाठी मग इक्विपमेंटसुद्धा आम्ही चांगले इक्विपमेंट्स, ग्राइंडिंग मशीन्स नवीन आणल्या. त्याच्यानंतर मेट्रोलॉजी इक्विपमेंट आम्ही CMM विकत घेतली. राऊंडनेस टेस्टर म्हणून अतिशय छोटं दिसायला साधं इक्विपमेंट आहे, पण त्याची किंमत जवळपास कोटीच्या घरामध्ये आहे. त्याच्यामध्ये थोडे आम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या. बाकी मेट्रोलॉजी इक्विपमेंट्स, हायटेक मेट्रोलॉजी इक्विपमेंट आणले. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तिन्ही लेवलला आम्हाला काम करावं लागलं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, असेंब्ली प्रोसेस आणि त्याच्यासाठी लोकांना ट्रेनिंग देणे आणि प्लस मॅन्युफॅक्चरिंग आणि मेट्रोलॉजीच्या मशीन्स या तिन्ही क्षेत्रामध्ये आम्ही डेव्हलपमेंट करत गेलो गेल्या 3-4 वर्षामध्ये. आणि आत्ता त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही ती जी लेव्हल आहे, जे शेवटचे आता 5-6% अजूनही राहिलेलं आहे, त्याच्यावरती आम्हाला आता काम करायचं आहे. पण ह्या पद्धतीने आणलं मी ते. मला थोडंसं क्रिकेटचा याचा संबंध जोडून दाखवा, याचा मोह आवरत नाही आहे सर. तुमची कंपनी अष्टपैलू म्हणून घडते असं मला वाटतंय. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सगळ्याच क्षेत्रामध्ये जोरदार काम करावं लागतं. घोडदौड करते असं मला जाणवतं याच्यातून. सर तुमचा हा सगळा प्रवास, कंपनीचा प्रवास, हा सगळा समजून घेताना तुमच्याशी कितीही बोललं तरी ते कमीच होईल असं मला सारखं जाणवतंय. पुन्हा कधी संधी आली तर मी पुन्हा तुमच्याशी कनेक्ट करीन. अजूनही आपण या विषयामध्ये सखोल चर्चा करू. पण हा बिझनेस कंपास मराठीचा आपला पॉडकास्ट शो पाहणाऱ्या SMEंना नक्की काहीतरी तुमच्याकडून आणखीन मार्गदर्शनाचा जर काही बोल हवे असतील समजा, काय तुम्हाला त्यांना असा सल्ला द्यायला आवडेल? अजून ॲक्च्युली माझ्याच मार्गाचं दर्शन नाही झालंय मला. म्हणजे मी मार्गदर्शन नाही करत, पण काही शेअरिंग करतो. नक्की सर. की काय आहे, आपल्या देशामध्ये आत्ता वेगवेगळ्या जिओपॉलिटिकल सिच्युएशन्स ज्या काही तयार झाल्या त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटीज खूप आलेल्या आहेत, हे तर नाकारण्यात काही अर्थ नाही आहे. मग ते सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, डिफेन्समध्ये खूप काम चालू आहे, रेल्वेजमध्ये खूप काम चालू आहे. तर अपॉर्च्युनिटीज खूप आलेल्या आहेत. आता फक्त ह्या अपॉर्च्युनिटीजना ग्रॅब करण्यासाठी आणि त्याचं चांगलं बिझनेसमध्ये परावर्तित करण्यासाठी जो काही आपला कन्व्हेन्शनल अप्रोच आहे, जो काही आपलं कन्व्हेन्शनल विजडम आहे, ते सोडून आता नवीन मार्ग. आणि फॉर्च्युनेटली आपण अशा इरामध्ये सध्या काम करतोय की जगातलं जे जे काही म्हणून इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला अवेलेबल आहे. तर त्याच्यावरती काम करून आपलंही काम करण्याची पद्धती बदलून वर्ल्ड लेवलला, जागतिक लेवलला आपली कंपनी नावाजली जावी किंवा आपलं प्रोडक्ट नावाजलं जावं, अशा पद्धतीने कामाचा जर ढाचा जर आपण बदलला तर मला असं वाटतं की
पुढचे 10 वर्ष तरी, आणि हे मी नाही बोलत आहे, हे सगळं जग बोलत आहे, पुढचे 10 वर्ष तरी आपल्याला काही मागे वळून बघण्याची गरज नाही आहे, किंवा आपल्याला काही फार प्रॉब्लेम येतील किंवा सस्टेनन्स आहे का याचा जास्त विचार न करता आपल्याला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. त्या अपॉर्च्युनिटीजचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं. खूप छान सांगितलं सर. आणि हे नक्कीच त्याच्यावरती बाकी SMS पण काम करत असतील. तुमच्या अनुभवातून तुम्हाला जे दिसलेलं आहे तुमच्या प्रवासात, त्यातून तुम्ही हा जो शेवटचा सल्ला दिला, त्याच्यातून नक्कीच लोकं लाँग टर्ममध्ये चांगलं काहीतरी गेन करतील ह्याची मला खात्री आहे. सर, या चर्चेच्या शेवटी येत असताना मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये मी जे सांगितलं, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुम्ही आहात, ते काय आहे त्याच्याबद्दल सांगा. सो माझे एक बिझनेस कोच आहेत, मनीष गुप्ता म्हणून. तर त्यांची एक फर्म आहे, क्रिसलिस बिझनेस सोल्युशन. तर त्यांच्या ह्या फर्मच्या पुढाकाराने ओके. आम्ही पुण्यातले एक साधारण 182 लोकांनी हो. थायलंडमध्ये कोताव नावाचं एक आयलंड आहे थायलंडच्या जवळ. ओके. तर तिथे आम्ही लॉंगेस्ट ह्युमन चेन अंडर सी वॉटर बाय स्कुबा डायव्हिंग, 182 लोकांनी आम्ही स्कुबा डायव्हिंग करून एक ह्युमन चेन बनवलेली होती, आणि तिला गिनीज बुकनी रेकग्नाईज केलं होतं, आणि ते वर्ल्ड रेकॉर्ड झालं होतं. ते 8 महिने तो रेकॉर्ड अबाधित होता, पण नंतर मग एका इटलीच्या कंपनीने त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी चेन फॉर्म केली होती. सुपर्ब. किती वर्षापूर्वीचे ही गोष्ट? हे डिसेंबर 2016 मध्ये झालेलं होतं. बऱ्यापैकी अलीकडचं आहे. हो हो. पुन्हा ते रेकॉर्ड त्यांचं मोडायचा विचार आहे का? आता म्हणजे क्रिसलिस तर्फेच आता अजून एक आमचं काइंड ऑफ रेकॉर्ड होणार आहे. ओके. 100पेक्षा जास्त SMEs एकत्र येऊन आम्ही क्रिकेट टुर्नामेंट करतो. सो प्रॉब्ली इट विल बी द लार्जेस्ट क्रिकेट टुर्नामेंट बाय SMEs ओके. फॉर SMEs. आणि वा, नक्की येतो. माझाही क्रिकेट वीक पॉईंट आहे सर. Yes. मॅचेस बघायला येतो मी नक्की. हो. ठीक आहे. अगदीच शेवटच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सर ह्या चर्चेला एकत्र करून सगळ्या समराईज कसं करायला आवडेल? आपण जे वेगवेगळे आस्पेक्ट्स बघितले कंपनीबद्दल, तुमच्याबद्दल, किंवा असे काय सांगाल? सो आपण सुरुवात ग्रोथ माइंडसेट ह्या विषयाने केलेली होती, आणि मग हे सगळं केलं तर ह्याचा रिझल्ट काय मिळतो छोट्या कंपन्यांना, तर ते मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. की सगळ्यात पहिले आहे ना, एक तुमची टीम जी आहे ना, ती युनिफाईड टीम बनते. म्हणजे वेगवेगळ्या ते जे टीम मेंबर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला कुठे जायचं, तर ते जे एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवून त्या गोलकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो इझी होऊन जातो ह्या प्रोसेसमध्ये. दुसरं मला असं वाटतं, जे आपण वडाचं उदाहरण घेतलं, की मार्केटमध्ये काही ॲडव्हर्सिटी येऊ शकतात, तर त्या ॲडव्हर्सिटीला तोंड देताना आपण लवकर बाउन्स बॅक करू शकतो. जसं कोविडचं झालं, की कोविडमध्ये अनेक कंपन्यांना त्रास झाला, आम्हालाही त्रास झाला, पण जे काय मार्च, एप्रिल, मे आणि जून इथपर्यंत जो फटका बसला होता, म्हणजे 23 मार्चला लॉकडाऊन चालू झाला होता आणि साधारण 10 जूनच्या आसपास आपल्या कंपन्या व्यवस्थित चालू झाल्या होत्या. तर मला असं वाटलं होतं की आपल्याला उशीर लागेल, पण ज्या पद्धतीने आमच्या मुलांनी काम केलं सगळं कंपनीतल्या लोकांनी, आम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आम्ही बाउन्स बॅक झालेलो होतो. तर हा एक मोठा ॲडव्हान्टेज होता त्याच्यामध्ये. दुसरं, तुम्ही तुमच्या टीम मेंबरसाठी आहेत ना, वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज विदिन ऑर्गनायझेशन तयार करू शकतात, आणि ते फार महत्त्वाचं असतं. की शेवटी जेव्हा आपण प्रोफेशनल डेव्हलपमेंटची गोष्ट केली, तर त्यांना व्यवस्थित वेगळी कामं करण्यासाठी त्या पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज पण तयार व्हायला पाहिजेत ना, तर ते तयार होऊ शकतं. तुमच्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तयार होतात. इनफॅक्ट तुम्ही जर हा ग्रोथचा जर फॉर्मॅट बघितला, तर आहे ना, एक मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये एक S फॉर्म ऑफ ग्रोथ म्हणून खूप पॉप्युलर आहे, की कंपनी दरवर्षी काही 40%नीच ग्रो व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. काही वर्षी ती 5%नी होईल, काही वर्षांनी 10%नी होईल, काही 40 होईल, एखाद्या वेळेस डबलसुद्धा होऊ शकेल. तो जर तुम्ही ग्रोथ जर प्लॉट केला, तो साधारण तो S फॉर्म म्हणतात त्याला, की काही याच्यामध्ये तुम्हाला तो डीप मिळेल, पण ती ग्रोथमधली डीप असेल, कंपनी डीप नाही होणार. तर तो S फॉर्म ऑफ ग्रोथ अचीव करण्यासाठी एक फार मदत होते. आणि रिटेन्शन जे आहे, एम्प्लॉईजचं रिटेन्शन, हा जर ग्रोथ माइंडसेट
बिझनेस होणार नाही आणि पर्यायाने त्या व्यवसायाने जर ठेवला तर रिटेन्शन एक चांगलं असतं. कंपनीमध्ये ॲटमॉस्फिअर चांगलं असतं. जसं तुम्ही वर्क लाईफ बॅलन्सचा मध्ये उल्लेख केला, तो व्यवस्थित लोकांना मिळतो. त्यांना त्यांचे जे पर्सनल हॉबीज म्हणा वगैरे ते फॉलो करण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. हे असे वेगवेगळे त्याचे रिझल्टंट्स आहेत, असं मला ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं. फार छान तुम्ही कव्हर केली सर समरी याची. आपण ज्या सगळ्या गोष्टींवर बोललो, ते अतिशय योग्य समर्पक शब्दांमध्ये तुम्ही समरीमध्ये आणलं. मला स्वतःला तुमच्याशी गेला काही वेळ बोलतोय, इतक्या गोष्टी समजल्यात, काय म्हणायचं त्याला एनलाइटनमेंट झालेली आहे. तर खूपच छान चर्चा. आय होप तुम्ही पण थँक्यू. enjoy केलं. मला सुद्धा म्हणजे इनफॅक्ट माझे गेल्या काही दिवसांमध्ये ह्या विषयांवरती पॉडकास्ट झाले, पण आजचा टॉपिक जो आहे तो थोडासा वेगळा होता. इनफॅक्ट याच्या आधी पण ग्रोथवरती बोललो, पण ती ग्रोथचा जो गाभा जो होता तो वेगळा होता आणि आजच्या डिस्कशन्सचा जो मेन ज्याच्या भोवती आपण रिव्हॉल्व झालो ते वेगळं होतं असं मला वाटतं. सो आय हॅव ऑल्सो एन्जॉयड अ लॉट टॉकिंग टू यू. थँक्यू. बरोबर आहे सर, पण मला तुमची मी फेसबुकची पोस्ट अलीकडची वाचली. जसं मी तुम्हाला कायमच फॉलो करतो आणि तुमचा साधारण याच विषयाशी संबंधित अलीकडेच एका ठिकाणी एक टॉक होता आणि तिथं तुम्ही पोस्टमध्ये लिहिलं की मी फेसबुकवरती या विषयावरती लाईव्ह येतो. तर मी त्वरा केली आणि पटकन तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि मी म्हटलं आपण पॉडकास्टच करू सर या विषयावरती. बिलकुल. तर हायजॅक प्ले केला मी तुमचा प्लॅन असं मी म्हणू शकतो. काही हरकत नाही. पण धन्यवाद. मला खूप छान विषय तुमच्या त्या फेसबुक पोस्टमधूनच हा मिळाला आणि ही चर्चा पुढे घडत गेली. थँक्यू Thank you, व्हेरी sir. मच. Thank you. सो ग्रोथ माइंडसेट ह्या विषयावरती मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बोलत असतो, जिथे कुठे ते मला बोलण्याची संधी मिळते. सो आज बिझनेस कंपासच्या माध्यमातून मला त्याच विषयावरती बोलण्याची संधी मिळाली. त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की त्यांनी त्यांची मतंसुद्धा याबद्दल मांडावीत. धन्यवाद सर, धन्यवाद. तर आज आपण राजेश सरांकडून ग्रोथचा माइंडसेट कंपन्यांसाठी होता, SMEसाठी होता. तर तो आपण खूप डिटेलमध्ये जाऊन समजून घेतला आणि जसं मी सांगितलं की मलासुद्धा खूप ह्या चर्चेतून गोष्टी उलगडल्यात आणि मला खात्री आहे की SMEंना आणि सगळे जे लोक आपला हा एपिसोड पाहत आहेत त्यांनासुद्धा याच्यातून खूप काही शिकायला मिळेल आणि त्यांच्या प्रोफेशनल जर्नीमध्ये कंपन्यांच्या किंवा लोकांच्या एम्प्लॉईजच्या सुद्धा याच्यामधून खूप चांगली व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकेल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे. नक्कीच असे आणखीन वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील बिझनेस, मॅनेजमेंट, लीडरशिप, एंटरप्रेन्योरशिप, इनोव्हेशन, इन्क्युबेशन किंवा इकॉनॉमी असे बरेचसे विषय आहेत आणि आम्ही वेगवेगळ्या अशा अत्यंत नॉलेजेबल लोकांना आमच्या पॉडकास्ट शोमध्ये इन्व्हाइट करणार आहोत. पुढचे सुद्धा बरेच पॉडकास्ट शूटसाठी लाईनअप झालेले आहेत. तर मी तुम्हाला आवाहन करतो याच्यातून की बिझनेस कंपास मराठी या आमच्या चॅनलला आणि बिझनेस कंपास इंग्लिश या दोन्हीही चॅनल्सना सबस्क्राईब करा आणि आमचे जे माझे इंडिव्हिज्युअल व्हिडिओज येत आहेत, शॉर्ट्स येत आहेत आणि आता पॉडकास्टची जर्नी आज सुरू झाली. तर सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व नेटवर्कमध्ये चॅनल्स पाठवून द्या. आम्ही तुम्हाला हे नक्की सांगतो की भरपूर आपण याच्यात शिकत राहू, एकमेकांना देत राहू. धन्यवाद. हॅव अ ग्रेट डे.